ज्यांच्या ज्यांच्या पत्रिकेमध्ये शनी आणि रवीची युती आहे अशा लोकांचा भाग्योदय हा शक्यतो वडिलांच्या पश्चात होत असतो। काही काही जणांच्या आयुष्यामध्ये भाग्योदय हा खूप उशिराने असतो। भाग्योदय म्हणजे काय? आयुष्यात एक प्रकारची सेटलमेंट, स्वतःचं आयुष्य सगळं व्यवस्थित असणं, स्वतःचं घर होणं, नोकरीमध्ये अगदी व्यवस्थित चांगल्या पदावर असणं, ह्या गोष्टींना आपण आयुष्यात एक सेटलमेंट म्हणतो किंवा त्याला ज्योतिषीय भाषेत जर बोलायचं झालं तर त्याला भाग्योदय म्हणतो। काही काही लोकांच्या बाबतीत असं दिसून येतं की काही काही लोकांचे वडिलांचं निधन झाल्यानंतर अचानक त्यांच्या आयुष्यामध्ये असे काही बदल घडून येतात की त्यांचं अचानक आपण म्हणतो की भाग्य उजळलं, वडील गेले आणि याचं भाग्य उजळलं असं म्हणतो। तर पत्रिकेमध्ये असा कोणते ग्रह असतात किंवा कोणत्या ग्रहांची युती असते की ज्यामुळे वडिलांच्या पश्चात आपला भाग्योदय होत असतो। ज्यांच्या ज्यांच्या पत्रिकेमध्ये शनी आणि रवीची युती आहे अशा लोकांचा भाग्योदय हा शक्यतो वडिलांच्या पश्चात होत असतो। कारण शनी हा रवीचा पुत्र आहे आणि रवी आणि शनीचं नातं बघितलं तर ते पितापुत्र असून देखील दोघांमध्ये तितकंसं सौख्याचं चांगलं असं नातं नाही आहे। रवी आणि शनी हे एकमेकांचे शत्रुग्रह आहेत। त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्या पत्रिकेत रवी आणि शनीची युती असते अशा लोकांचा जो भाग्योदय जो आहे तो वडिलांच्या पश्चात होत असतो। अशाच प्रकारच्या ज्योतिषीय माहितीसाठी आणि ज्योतिषीय मार्गदर्शनासाठी माझं पेज नक्की फॉलो करा आणि मार्गदर्शनासाठी खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा। श्री स्वामी समर्थ।